गोष्टीचं नाव श्रीराम पाटे, म्हणजे खरं त्याचं नाव श्रीराम पाटील होतं. घरी थोडी शेती होती 4 एकर. आई वडील भाऊ ते करायचे. त्याला म्हणायचे तू पण ये शेतीत. पण याला ते काय आवडायचं नाही. आपण काहीतरी वेगळं केलं पाहिजे असं त्याला सारखं वाटत. म्हणून MBAला ॲडमिशन घेतली. तिथे त्याला एक राजेश राणा म्हणून मध्य प्रदेशातला मित्र भेटला. दोघांचं चांगलं जमायचं, कारण दोघांचे छंद एकच होते. गाड्या काढायच्या आणि फिरत बसायचं सुट्टीच्या दिवशी. वेगवेगळी प्रेक्षणीय स्थळं, डोंगरावर जायचं, वेगवेगळ्या ठिकाणची हॉटेलं, कुठं काय चांगलं खायला मिळतंय असं शोधत राहायचे. एकदा सरने त्यांना सोशल रिस्पॉन्सिबिलिटी या विषयावर प्रोजेक्ट करायला सांगितलं. 2-2 जणं घ्या आणि प्रोजेक्ट करा. मग काय प्रोजेक्ट करायचा? राजेश म्हणाला, अरे सोपा आहे, कागदावर प्रोजेक्ट लिहायचा काहीतरी देऊन टाकायचा. श्रीराम म्हणाला, तसं नाही, आपण प्रत्यक्ष काम करू. काय करायचं? हाच प्रोजेक्ट. म्हणजे नाही, आपण एवढ्याच ठिकाणी गेलो, एके ठिकाणी तरी आपल्याला सरळ रस्ता नीट सापडला काय? मोबाईलवर बघितलं त्या मॅपवर ते तिसरीकडेच कुठं तर नेऊन पाठवतो. तिथल्या लोकांना विचारलं, ते म्हणतात जरा पुढं आला, मागं वळायला पाहिजे होतं. आणि कोण म्हणतं हा रस्ता बरोबर आहे पण कच्चा आहे रस्ता, जरा पुढं गेलं की चांगला रस्ता आहे. म्हणजे दरवेळेला काहीतरी अडचण आहेच, यातनं मार्ग काढायचा. कसा काढायचा? नाही, जिथं लोक चुकतात तिथे एक बोर्ड लावायचा हो, की हे प्रेक्षणीय स्थळ या बाजूला इतक्या अंतरावर आहे. मग त्याला परवानगी बोर्ड लावायला ते मी बघतो म्हटलं. त्या गावामध्येच एक अख्खा मसूरचं दुकान होतं, अशोक अख्खा मसूर. छान करायचा तो अख्खा मसूर, पण ते दुकान एका बोळामध्ये होतं. श्रीराम त्याला म्हणाला की असा असा आम्ही बोर्ड लावणार आहे प्रोजेक्ट म्हणून, त्याच्याबरोबर तुमची पण ॲडव्हर्टाईज करतो. मग तो तयार झाला आणि त्यानंच बोर्ड करून आणून दिले. परवानगी आणली ग्रामपंचायतीची. चांगलं उद्घाटन केलं बोर्डाचं आणि बोर्ड लावला. लगेच काही दिवसांनी फोन यायला लागले की असं असं इथं बोर्ड लावला आहे, त्यामुळे आमची फार सोय झाली. मग प्रोजेक्टला यांचा पहिला नंबर मिळाला आणि बाजूच्या जिल्ह्यातनं पण लोक विचारायला यायला लागले की आम्हाला असं करून द्या तुमचा प्रोजेक्ट. आणि थोडे दिवसांनी श्रीराम पाटलाचं श्रीराम पाटेच झाला.